नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओद्वारे किंगडम ॲनिमिलिया या संदर्भातली माहिती घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की ॲनिमिलिया किंगडममध्ये अनेक फायलम आहेत आणि ते फायलम तयार करण्यासाठी कुठल्या प्रकारचा क्रायटेरिया यूज केला जातो याची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला घ्यायची. तर आपल्याला क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ किंगडम ॲनिमिलिया याची माहिती थोडक्यात या व्हिडिओमधून घ्यायची आहे आणि त्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमधून प्रत्येक फायलमची माहिती आपण घेणार आहोत. तर चला बघूयात आपण यामध्ये कुठल्या प्रकारचे क्रायटेरियाज आहेत ज्याद्वारे वेगवेगळे फायलम तयार केले गेलेले आहेत. तर आता आपण किंगडम ॲनिमिलिया या संदर्भातली किंगडमच्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरियाची माहिती या व्हिडिओमधून घ्यायची आहे. तर एकूण जे किंगडम ॲनिमिलियामध्ये जे ॲनिमल्स आहेत ते सगळे ॲनिमल्स टोटली 30 फायलममध्ये डिवाईड झालेले आहेत. 30 फाईल आहेत, एकूण 30 फायला त्यामध्ये आपल्याला आढळतात. त्यापैकी 10 हे मेजर फायला आहेत आणि 20 हे मायनर फायला, अशा प्रकारे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल ॲनिमल किंगडममधील जे काही फायलम्स आहेत ते एकूण 30 आहेत. त्यापैकी 10 मेजर फायला आहेत आणि 20 हा मायनर फायला असं आपण कन्सिडर करतो यामध्ये. त्याचसोबत ओव्हरऑल ॲनिमल क्लासिफिकेशन बघत असताना यामध्ये सगळे जे ॲनिमल्स आहेत हे एकूण 2 क्लासमध्ये डिवाईड केलेले आहेत. एका क्लासला कॉर्डेट्स म्हणतात. ह्या 2 मेन क्लासमध्ये परत डिवाईड केलेले आहेत, मेन ब्रॉडली क्लासिफाईड केले आहेत. यामध्ये एक ग्रुप आहे तो कॉर्डेट्सचा आणि दुसरा ग्रुप आहे नॉन कॉर्डेट्सचा. हे कशाच्याद्वारे त्यांचं डिवायडेशन केलं आहे, कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय? सो दिस डिव्हिजन इज बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. यामध्ये नोटोकॉर्ड आहे किंवा नाही यावरून कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स अशा प्रकारचे डिवायडेशन केलेलं. म्हणजे ज्यांच्यामध्ये नाही त्यांना नॉन कॉर्डेट्स म्हणतात, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे त्यांना कॉर्डेट्स म्हणता येईल. नोटोकॉर्ड काय? नोटोकॉर्ड इज अ स्टीप रॉड लाईक स्ट्रक्चर. एक रॉड लाईक स्ट्रक्चर असतं, मेडअप ऑफ टाईटली पॅक्ड व्हॅक्युलेटेड सेलपासून बनलेलं, टाईटली पॅक्ड अशा प्रकारचं एक रॉड लाईक स्ट्रक्चर जे असतं, जे मिड डॉर्सल लाईनपासून शरीरामध्ये अरेंज झालेलं असतं. म्हणजे शरीराच्या मध्यभागामध्ये व्हर्टिब्रेट्समध्ये व कॉर्डेट्समध्ये अशा प्रकारची एक मिड डॉर्सल लाईन असते, एक रॉड लाईक स्ट्रक्चर असतं. आणि ते जर असेल तर त्या ॲनिमलला काय म्हणायचं? ते आहे, ज्या ॲनिमलमध्ये त्या आहे त्यांना कॉर्डेट्स म्हणायचं. आणि ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं रॉड लाईक स्ट्रक्चर दिसत नाही त्यांना नॉन कॉर्डेट्स म्हणायचं. म्हणजे ॲनिमल किंगडमचे 2 ग्रुप केलेले आहेत, एक कॉर्डेट्स आणि दुसरा नॉन कॉर्डेट्स. ज्यांच्यामध्ये कॉर्डेट्स म्हणजे ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे त्यांना कॉर्डेट्स म्हणायचं, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही त्यांना नॉन कॉर्डेट्स असं म्हणतात. अशा प्रकारचे ब्रॉडली क्लासिफिकेशन त्यांच्यामध्ये परत केलेलं आहे. आणखीन आपण पाहिलं तर त्यामध्ये परत 2 क्लासिफिकेशन आपल्याला दिसतात किंवा 2 ग्रुप आपल्याला दिसतात. एक आहे व्हर्टिब्रेट्स आणि दुसरा आहे इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजे the animals showing absence of notochords are called as non-chordates and those without vertebral columns are called as invertebrates. म्हणजे ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम नाही त्यांना इनव्हर्टिब्रेट्स म्हणतात, ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम नाही त्यांना इनव्हर्टिब्रेट्स म्हणतात, आणि ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम आहे त्यांना काय म्हणतात? व्हर्टिब्रेट्स म्हणतात. म्हणजे व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स अशा प्रकारचे परत 2 ग्रुप केलेले आहेत. ज्या ॲनिमलच्या शरीरामध्ये व्हर्टिब्रल कॉलम हा प्रकार आहे त्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणायचं, आणि ज्यांच्या शरीरामध्ये व्हर्टिब्रल कॉलम नाही त्यांना इनव्हर्टिब्रेट्स असं म्हणलं जातं. परत अशा प्रकारचे त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. त्याचसोबत यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर सध्या नोन स्पेसीसचा विचार केला तर देअर आर अबाउट 1.2 मिलियन ॲनिमल स्पेसीज नोन. 1.2 मिलियन ॲनिमल स्पेसीज जे आहेत ते नोन आहेत आत्तापर्यंत, काही अननोन पण आहेत. मग यांना सगळ्यांना एका विशिष्ट ग्रुपमध्ये विशिष्ट प्रकारे अरेंजमेंट करण्याचं काम क्लासिफिकेशनद्वारे केलं जातं. आणि ते क्लासिफिकेशन करत असताना काही क्रायटेरिया पण विचारात घेतले जातात. कुठल्या क्रायटेरिया? त्या क्रायटेरियाच्या आधारे ह्या ॲनिमलला डिवाईड केलं जातं, त्यांना क्लासिफाय केलं जातं. त्या क्रायटेरियाची माहिती म्हणजे प्रमुख माहिती आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे घ्यायची आहे. तर क्रायटेरिया कुठले आहेत? सो द क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशनचा विचार करत असताना कुठल्या कुठल्या क्रायटेरियामध्ये बघितले जातात? त्यामध्ये आहे ग्रेड ऑर्गनायझेशन, हा क्रायटेरिया बघितले जातं. पहिल्यांदा सगळ्यात ग्रेड ऑर्गनायझेशन क्रायटेरिया बघितला जातो. म्हणजे
कशा प्रकारचे सेलचे अरेंजमेंट त्यामध्ये आहेत, सेल्युलर आहेत का त्यांच्यामध्ये टिश्यू तयार झालेले आहेत का ऑर्गन तयार झालेले. आपल्याला माहिती आहे सेल, त्या सेल्स सिमिलर सारख्या प्रकारच्या सेल्स एकत्रित होऊन त्यापासून टिश्यू तयार होतात. सारख्या प्रकारच्या टिश्यूजपासून परत त्यामध्ये एक सिस्टीम ऑर्गन तयार होतो, त्या ऑर्गनची ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि त्याला एक ऑर्गॅनिझम परत त्यामध्ये अशा अनेक सिस्टीम असले एक ऑर्गॅनिझम तयार होतो. असं होत असतं. त्यामध्ये कुठल्या प्रकारचं ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, ते सेल्युलर आहेत का त्यामध्ये टिश्यू सेल टिश्यू लेवल आहे का टिश्यू ऑर्गन लेवल आलं, याचा विचार करून पण ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं किंवा त्याला तशा प्रकारचा ग्रेड दिला जातो. दुसरं काय बघितलं जातं त्यामध्ये बॉडी सिमेट्री, कुठल्या प्रकारची बॉडी सिमेट्री आहे याचा पण विचार यामध्ये क्लासिफिकेशन करताना विचार केला जातो. त्यामध्ये असिमेट्रिक ऑर्गॅनिझम आहेत का रॅडियल सिमेट्रिकल आहेत का बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत. हे असिमेट्रिक ॲनिमल कसे दिसतात, रॅडियल सिमेट्री कुठल्या ॲनिमलमध्ये असते आणि बायलॅटरल सिमेट्री कुठल्या ॲनिमलमध्ये असते याची माहिती आपल्याला डिटेलमध्ये थोड्या वेळात घ्यायचीच आहे. तर बॉडी सिमेट्रीचा पण विचार केला जातो. असिमेट्रिक ऑर्गॅनिझम आहेत का रॅडियल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम आहेत का बायलॅटरल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम आहेत, यावरून ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणखीन काय गोष्टी विचार घेतल्या जातात त्यामध्ये काय बॉडी कॅव्हिटी, ही बॉडी कॅव्हिटी कुठं असते याची आपण माहिती थोड्या वेळात घेणार आहोत. त्यामध्ये असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि सिलोमेट असे 3 प्रकार असतात बॉडी कॅव्हिटीद्वारे. असिलोमेट म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाही, म्हणजे याच्यामध्ये शिलोम नाही, सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी ज्यांच्यामध्ये नाही त्यांना असिलोमेट म्हणतात. ज्यांच्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे त्यांना सिलोमेट म्हणतात. आणि इन बिटवीन तिसरा एक प्रकार असतो त्याला काय म्हणतात, सिडोसिलोमेट. बॉडी कॅव्हिटी असल्यासारखं वाटतं पण ती रिअल अशा प्रकारची ट्रू अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी नसते, तर फॉल्स अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी असते, त्यांना सिडोसिलोमेट म्हणतात. म्हणजे बॉडी कॅव्हिटीसुद्धा विचार केला जातो ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना. आणखीन काय विचार केला जातो यामध्ये जर्म लेयर्स किती आहेत, म्हणजे ॲनिमलमध्ये डिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे की ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे याचा पण विचार केला जातो. डिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 लेयर्स असणाऱ्या, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेअर असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स याचा पण विचार केला जातो. म्हणजे थोडक्यात ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे, सेल्युलर आहेत का सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे का टिश्यू ऑर्गन तयार झाले आहेत त्यामध्ये याचा विचार केला जातो. बॉडी सिमेट्रीचा विचार केला जातो. असिमेट्रिक ऑर्गॅनिझम आहेत का रॅडियल सिमेट्रिक ऑर्गॅनिझम आहेत का बायलॅटरल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम आहे याचा पण विचार केला जातो. त्यासोबत बॉडी कॅव्हिटी कुठल्या प्रकारची आहे, बॉडी कॅव्हिटी आहे का, असेल तर सिलोमेट ऑर्गॅनिझम्समध्ये त्यात टाकलं जातं. समजा नसेल तर असिलोमेट म्हणलं जातं. दोन्हीच्यामधली कंडिशन सिडोसिलोमेट म्हणलं जातं. जर्म्स लेयर्स किती आहेत, यामध्ये लेयर्स किती आहेत बॉडीचे, त्याचं डिप्लोब्लास्टिक आहे का ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे हे पण पाहिलं जातं. सेगमेंटेशन पण काही काही वेळेस बघितलं जातं. त्यामध्ये अनसेगमेंटेड ऑर्गॅनिझम आहेत का सेगमेंटेड ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्यामध्ये सेगमेंट्स बॉडीमध्ये दिसतात का दिसत नाहीत याचा पण विचार केला जातो. या सगळ्याच्या आधारे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याची सगळ्याची माहिती आपल्याला एकानंतर एक आपल्याला यामधून घ्यायची आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपण बघूयात नंबर ऑफ जर्म लेयर्स. मग ऑर्गॅनिझम्समध्ये किती जर्म लेयर्स असतात, जर्म लेयर्स असतात याची माहिती ही आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये मिळेल. यामध्ये नंबर ऑफ जर्म लेयर्सचा विचार करत असताना एव्हरी मल्टीसेलर ऑर्गॅनिझम्स हॅविंग ऑर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल सेल कॉल्ड ॲज झायगोट. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा पहिल्यांदा झायगोट या एकपेशीय जे काही एकपेशीय कंडिशन आहे त्यापासून तयार होतो. तो झायगोट डिवाइड असतो, डिवाइड होतो आणि मास ऑफ सेल तयार होतो. त्या सेल्स परत अरेंज होतात आणि जर्मिनल लेयर्स तयार होतात. मग काही ऑर्गॅनिझममध्ये 2 जर्म लेयर तयार होतात, काहीमध्ये 3 जर्म लेयर तयार होतात. म्हणजे पहिल्यांदा झायगोट ही कंडिशन असते, झायगोट डिवाइड होईल, त्यानंतर 2 सेल कंडिशन असेल, असं करत करत डिवाइड रिडिवाइड होत होत परत एक सेलचा मास तयार होईल, गुच्छ तयार होईल त्यामध्ये, आणि परत ह्या सेल्स त्यानंतर रिऑर्गनाईज होतील, रिअरेंज होतील आणि त्यापासून लेयर तयार होतील. मग काही ऑर्गॅनिझम शरीरामध्ये 2 लेयर तयार होतात, काही ऑर्गॅनिझम्समध्ये 3 लेयर आढळतात. मग 2 लेयर कुठले, 3 लेयर्स कुठले असतात आणि त्यावरून त्यांना काय कंडिशन असते, कशा प्रकारे क्लासिफाय केलं जातं याची माहिती नंबर ऑफ जर्म लेयर्स या पॉईंटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये समजा 2 लेयर असतील, 2 जर्मिनल लेयर्स असतील तर काय, तर यामध्ये डिप्लोब्लास्टिक ॲनिमल हे कंडिशन असते. डिप्लोब्लास्टिक म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त 2 जर्मिनल लेयर्स असतात. ते कुठले असतात, एक असतं एक्टोडर्म म्हणजे आउटर लेयर, दुसरं असतं एंडोडर्म म्हणजे इनर लेयर. ज्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त 2 जर्मिनल लेयर्स असतात, जर्म लेयर्स असतात, त्या कंडिशन असलेल्या ऑर्गॅनिझमला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणतात. मग डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्समध्ये काय असतं तर त्यामध्ये देर इज हॅविंग 2 लेयर्स
only two layers, that is outer ectoderm and inner endoderm. There is having two layers only, outer ectoderm and inner endoderm. When these two layers are present, that condition having that organism is called as diploblastic animals. यामध्ये या दोन लेयरच्या मध्ये काहीतरी अजून मटेरियल असतं, जे नॉन लिव्हिंग अशा प्रकारचं मटेरियल असतं, ज्याला मेझोग्लोइया असं म्हणतात. म्हणजे डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्समध्ये जरी आपल्याला 3 लेयर दिसत असले तरी 2 लेयरमध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म या 2 लेयरच्या मध्ये कुठेतरी आपल्याला एक नॉन लिव्हिंग सबस्टन्स त्यामध्ये दिसतं, ज्याला मेझोग्लोइया म्हणतात. अशा प्रकारची कंडिशन असलेल्या ऑर्गॅनिझम्सला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणतात. अशा प्रकारची कंडिशन आपल्याला दिसते एका फायलममध्ये, सिलेंट्रेटा किंवा सिनिडेरिया या फायलममध्ये अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्याला आढळून येतात. तर या डिप्लोब्लास्टिक कंडिशनमध्ये डायग्राममध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यामध्ये 2 लेयर आहेत. आउटर लेयर ज्याला आपण एक्टोडर्म असं आपण म्हणलं आत्ताच, आउटर लेयर एक्टोडर्म जे आपल्याला डायग्राममध्ये दाखवलं आहे. आउटर लेयर जे आहे ते एक्टोडर्मचं आहे. त्यानंतर पुढं त्यामध्ये एंडोडर्म एक लेयर आहे. इनर लेयर जे आहे ते एंडोडर्म लेयर आहे. आणि एकदम मध्यभागामध्ये आपल्याला जो स्पेस दिसतो, हा जो स्पेस आहे तो स्पेस आहे डायजेस्टिव्ह कॅव्हिटीचा स्पेस आहे. एलिमेंटरी कॅनलचा हा स्पेस आहे किंवा डायजेस्टिव्ह कॅव्हिटीचा हा स्पेस आहे. यामध्ये 2 लेयर आहेत, एक आहे एक्टोडर्म, एक लेयर आहे एक्टोडर्मचं, दुसरं लेयर आहे एंडोडर्मचं. आणि हे 2 लेयरपासून हे ऑर्गॅनिझमची बॉडी तयार झालेली असते. त्या कंडिशनला म्हणतात डिप्लोब्लास्टिक कंडिशन. तर डिप्लोब्लास्टिक संदर्भात माहिती घेतली आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये ह्या दोन्ही लेयरच्या मध्ये आणखीन एक लेयर असतं, ज्याला नॉन लिव्हिंग लेयर असं म्हणतात. हे डिप्लोब्लास्टिक ॲनिमलच्या संदर्भातली माहिती होती. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्समध्ये काय असतं, तर ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्समध्ये वेन अन ऑर्गॅनिझम शोज 3 जर्मिनल लेयर्स, ऑल 3 जर्म लेयर्स आर प्रेझेंट. यामध्ये 3 जर्मिनल लेयर्स प्रेझेंट असतात. म्हणजे आउटर आपण म्हणूयात आउटर एक्टोडर्म, मिडल एंडोडर्म, इनर एंडोडर्म, and there is also beside that there is also having a middle layer that is called as mesoderm. म्हणजे 3 लेयर यामध्ये असतात. तर त्या कंडिशनमध्ये ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन आणि त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम किंवा ॲनिमल्स. यामध्ये एक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म 3 लेयर प्रेझेंट आहेत. म्हणून त्या कंडिशन असणाऱ्या ऑर्गॅनिझमला ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणतात. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स कुठे दिसतात आपल्याला, तर फायलम प्लॅटीहेल्मन्सपासून ऑनवर्ड्स पार वर्टिब्रेट्सपर्यंत, कॉर्डेट्सपर्यंत जे काय सगळे ग्रुप आहेत, सगळे फायलम्स आहेत, त्यामध्ये आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन दिसते. प्लॅटीहेल्मन्स, फ्लॅटवॉर्म्सपासून पुढं सगळीकडे आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स दिसतात. तर हे जे काय आपण वेगवेगळ्या क्रायटेरिया बघतोय ॲनिमल क्लासिफिकेशन, त्यामध्ये पहिला क्रायटेरिया होता नंबर ऑफ जर्म लेयर्स. जर्म लेयर्सच्या द्वारे ॲनिमलचे एकूण 2 ग्रुप केलेले आहेत. एक आहे डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स, दुसरे आहे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. अशा प्रकारे 2 त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ जर्म लेयर्स दिस ॲनिमल्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, दॅट इज डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. देन आता सेकंड क्रायटेरिया ॲनिमल बॉडी प्लॅन. यामध्ये ॲनिमल बॉडी प्लॅनच्याद्वारे ऑन द बेसिस ऑफ ॲनिमल बॉडी प्लॅन, ऑन द बेसिस ऑफ बॉडी प्लॅन्स the animals again divided into 3 groups किंवा 3 यामध्ये वेगवेगळे गट केलेले आहेत बॉडी प्लॅनच्या आधारे. त्यामध्ये ॲनिमल बॉडी प्लॅनच्या आधारे कुठले कुठले आहेत ते ग्रुप. एक आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन, म्हणजे इट इन्क्लूड्स सिम्पलेस्ट टाईप ऑफ ॲनिमल्स. यामध्ये एकदम सिम्पलेस्ट टाईपचे ॲनिमल यामध्ये आढळतात. जसं की स्पॉन्जसारखे जे ॲनिमल्स आहेत, स्पंजसारखे जे ॲनिमल्स आहेत ते अशा प्रकारच्या सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये आपल्याला दिसतात. द ॲनिमल शोज ॲग्रिगेशन ऑफ सेल्स विथ लिस्ट डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे यामध्ये ॲग्रिगेशन अनेक सेल एकत्र येऊन त्यापासून हा ॲनिमल तयार झालेला आहे असं आपण गृहीत धरू शकतो. पण त्यामधलं कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नसतं. एकमेका सेलमधलं कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन जे दुसऱ्या ॲनिमलमध्ये आढळतं त्यामध्ये दिसत नाही सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये. सेल ॲग्रिगेट प्लॅन म्हणजे असं समजा की अनेक सेल एकत्र आलेले त्यापासून ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. पण एका सेलचा दुसऱ्या सेलशी जास्त काय संबंध येत नाही किंवा त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन नसतं. कुठल्या प्रकारच्या टिश्यूज तयार होत नाहीत किंवा ऑर्गन्स पण त्यामध्ये तयार होत नाहीत. टिश्यू नाहीत, ऑर्गन नाहीत, फक्त सेल एकत्र आलेले आहेत. सो इन दिस ऑर्गॅनिझम शोज ॲग्रिगेशन ऑफ सेल्स
नो नर्वस कोऑर्डिनेशन, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नर्वस कोऑर्डिनेशन नाही, टिश्यू फॉर्मेशन होत नाही किंवा ऑर्गन्स पण तयार होत नाहीत. म्हणजे अनेक सेल एकत्र येतील त्यापासून टिश्यू तयार होतात असं आपल्याला माहीत आहे, पण यामधल्या सेलपासून कुठल्याही प्रकारचे टिश्यू फॉर्मेशन होत नाही. ही कंडिशन असते, जी कंडिशन आपल्याला स्पॉन्जमध्ये दिसून येते. अँड देर इज मिनिमल डिफरन्शिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर अमॉंग सेल्स, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन आपल्याला दिसेल, मिनिमल डिफरन्शिएशन दिसेल आणि त्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे, कामाचं विभाजन जे आहे तुझं त्यामध्ये फार कमी प्रमाणात दिसून येईल. इट इज फाउंड इन पॉरिफेरा. पॉरिफेरा फायलममध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं सेल ॲग्रिगेट प्लॅन आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी आपल्याला स्पॉन्ज पॉरिफेरा ऑर्गॅनिझममधले काही ॲनिमलचे ह्या ठिकाणी डायग्राम दाखवलेले आहे. एवढं लक्षात येईल आपल्याला की त्यामध्ये फक्त सेल ॲग्रिगेट अशा प्रकारचा प्लॅन आपल्याला दिसतो. टिश्यू फॉर्मेशन, ऑर्गन फॉर्मेशन होत नाही, नर्वस कोऑर्डिनेशन त्यामध्ये नसतं. हे काही पॉईंट त्या संदर्भातले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे सेकंड काय प्रकार आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये काय असतं, देर इज हॅविंग अ लिटल कॉम्प्लेक्स ॲनिमल्स, यामध्ये काही थोडेसे कॉम्प्लेक्स अशा प्रकारचे ॲनिमल्स आहेत. इन दिस बॉडी प्लॅन बॉडी इज लाईक अ सॅक. यामध्ये बॉडी कशी दिसते, सॅकसारखी आहे. समजा हे सॅकसारखं स्ट्रक्चर आहे. यामध्ये आपल्याला एकच मार्ग आहे आत जाण्याचा, परत बाहेर येण्याचा तोच मार्ग आहे. म्हणजे काय, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणलं जातं. लिटल कॉम्प्लेक्स अशा प्रकारची कंडिशन यामध्ये दिसते आपल्या ऑर्गॅनिझममध्ये. आणखीन काय आढळतं, देर इज अ डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. त्यामध्ये डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे पण सिंगल ओपनिंग असले डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे पण सिंगल ओपनिंग असलेली डायजेस्टिव्ह कॅव्हिटी यामध्ये आहे. डायजेशन इज कॅरिड आउट इन दिस सॅक लाईक स्ट्रक्चर when ingestion and egestion takes place through the same opening, that is called as incomplete system. यामध्ये एक डायग्राम ह्या ठिकाणी दाखवलेले आहे. या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं सॅकसारखं स्ट्रक्चर आहे. यामध्ये डायजेस्ट सिस्टीम आहे पण इनकम्प्लीट डायजेस्ट सिस्टीम आहे. म्हणजे अन्न जाण्याचा मार्ग आणि वेस्ट बाहेर पडण्याचा मार्ग एकच आहे, म्हणून त्याला इनकम्प्लीट डायजेस्ट सिस्टीम असं म्हणलं जातं. कंप्लीट डायजेस्ट सिस्टीम नाही, डायजेस्ट सिस्टीममध्ये एकच ओपनिंग आहे. अशा प्रकारचं पॅटर्न असतो, ॲनिमल बॉडी प्लॅन आपल्याला दिसतो, त्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणलं जातं. हा दुसरा प्रकार झाला. पहिला आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन, दुसरा आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. तिसरा प्रकार थोडासा डेव्हलप झालेला आपल्याला दिसतो हायर ऑर्गॅनिझम्समध्ये. अशा प्रकारची कंडिशन आपल्याला दिसते, ज्याला म्हणतात ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. लक्षात येते, शब्दावरून आपल्या लक्षात येईल की ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे एक आत एक ट्यूब आहे आणि त्यानंतर बाहेर एक ट्यूब आहे. म्हणजे आपल्याला एलिमेंटरी कॅनलच्या स्वरूपात एक अशी आत एक ट्यूब दिसते फिशमध्ये आणि बाहेर एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर दिसतं. ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन आपल्याला या ऑर्गॅनिझममध्ये दिसतो. देर इज हॅविंग कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. यामध्ये कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. म्हणजे एलिमेंटरी कॅनलचा विचार करता यामध्ये ओपनिंग आहे माउथद्वारे आणि एंड आहे ॲनसला. अशा प्रकारची कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम यामध्ये प्रेझेंट असते आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर त्यामध्ये असतं. And this type of body pattern, this type of body plan is found in advanced and highly evolved animals. Advanced आणि highly developed झालेले animals आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आपल्याला दिसतो. डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट आहे. त्यानंतर वेगवेगळे ऑर्गन्स त्यामध्ये दिसतात आपल्याला. माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट टू सेपरेट एंड्स, म्हणजे कंप्लीट डायजेस्ट सिस्टीम यामध्ये आहे. आणि यामध्ये अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यामध्ये एक आपल्यासमोर आहे, त्यासोबत आणखी बरेचसे ॲनिमल्स या ग्रुपमध्ये येतात, ज्यामध्ये ॲनलिडा फायलमपासून सुरुवात करून त्याच्या पुढच्या सगळ्या फायलममध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आपल्याला दिसतो. तर एकूण 3 बॉडी प्लॅन आपल्याला यामध्ये दिसतात. एक आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन, दुसरा आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, तिसरा आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. सेल ॲग्रिगेट प्लॅन आपल्याला फक्त फायलम पॉरिफेरामध्ये आढळेल. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन सिलेंट्रेटापासून पुढच्या काही फायलममध्ये आपल्याला आढळेल की सिलेंट्रेटामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आपल्याला आढळेल. ट्यूब विदिन बॉडी प्लॅन जे आहे तो ॲनिडापासून पुढच्या सगळ्या हायर ग्रुपमध्ये आपल्याला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन दिसून येईल. हा झाला सेकंड क्रायटेरिया. तिसरा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीचा अर्थ आपल्याला लक्षात येतो. बॉडी सिमेट्री म्हणजे सारखेपणा. सिमेट्री मीन्स सिमिलॅरिटी. कशामध्ये सिमिलॅरिटी? शेपमध्ये
साईजमध्ये किंवा नंबर ऑफ पार्ट्समध्ये जे सिमिलरिटी असते त्याला सिमेट्री म्हणतात. ऑन द अपोजिट साईड म्हणजे दोन्ही साईडला सारखे दिसत असेल स्ट्रक्चर तर त्याला म्हणायचं सिमेट्रिक ऑर्गॅनिझम आहेत. त्यामध्ये परत बॉडी सिमेट्रीमध्ये 3 प्रकार आहेत असं मी आधीच सांगितलं. असिमेट्रिक ॲनिमल्स म्हणजे ज्यांच्या बॉडीचं आपण कुठल्याही प्रकारे 2 सारख्या भागामध्ये विभाजन करू शकत नाही त्याला असिमेट्रिक ॲनिमल्स म्हणतात. जसं आपल्या डोळ्यासमोर एक अमिबासारखं स्ट्रक्चर असतं त्यामध्ये असिमेट्रिक ॲनिमल्स आपण असं म्हणतो की ते कसं पण स्ट्रक्चर असतं अमिबा समजा असं स्ट्रक्चर त्याला कुठल्याही 2 सारख्या भागामध्ये आपण विभाजन करू शकत नाही. मग असिमेट्रिक कंडिशन बाकीच्या काही ॲनिमल्समध्ये आपल्याला दिसते स्पॉन्जमध्ये ह्याच्यामध्ये स्नेल्समध्ये अशा प्रकारची कंडिशन आपल्याला दिसायला मिळते. त्यामुळे असिमेट्रिक कंडिशन त्या ॲनिमल्समध्ये आहे. द बॉडी ऑफ असिमेट्रिक ॲनिमल्स कॅनॉट बी डिवायडेड इन 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे आपण समजा ठरवलं मध्यभागामध्ये आपण 2 सारखे पार्ट करायचे तर असं शक्य नाही. आडवं जरी करायचं म्हणलं तरी ती शक्य होत नाही. अशा ऑर्गॅनिझम स्नेलसारखे ऑर्गॅनिझम्स आहेत, काही स्पॉन्जेस आहेत. तर स्पॉन्जमध्ये किंवा स्नेलमध्ये आपण बॉडी डिवाईड करू शकत नाही 2 सारख्या भागामध्ये म्हणून त्याला असिमेट्रिक ॲनिमल्स म्हणलं जातं. नावून आपलं लक्षात येतं की ह्या ऑर्गॅनिझम्स असिमेट्रिक आहेत म्हणजे त्यांच्या बॉडीचे 2 सारखे भाग आपण कुठल्याही एका प्लेनमधून करू शकत नाही म्हणून त्याला असिमेट्रिक ऑर्गॅनिझम म्हणतात. त्यांचा सेकंड प्रकार आहे यामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रॅडियली सिमेट्रिक ॲनिमल्स. रॅडियली सिमेट्रिक ॲनिमल्स म्हणजे इन सर्टन ॲनिमल्स इन सर्टन केसेस इन सर्टन ॲनिमल body pattern we can found that we can cut or divide these animals into two similar parts in a number of planes. म्हणजे समजा हा ऑर्गॅनिझम आहे स्टारफिश. तर स्टारफिशची बॉडी आपण 2 सारख्या भागामध्ये अनेक प्रकारे डिवाईड करू शकतो. म्हणजे आपण कुठल्याही एका प्लेनमधून गेलो कुठल्याही एका आपण समजा रेष ओढली तर यामध्ये 2 भाग सारखे होतात 2 भाग सारखे होतात असं रॅडियली सिमेट्रिकल कंडिशन यामध्ये दिसते. म्हणजे ऑल दिस कट्स पास थ्रू द सेंटर म्हणजे 2 सारखे भाग जर आपण करायचे ठरवले तर त्यामध्ये अनेक प्रकारे आपण त्यामध्ये करू शकतो. रॅडियसारखे करू शकतो. अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम असतात त्यांना रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. म्हणजे आणखीन यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स आहेत हायड्रा हा ऑर्गॅनिझम आहे किंवा स्टारफिशसारखे ऑर्गॅनिझम आहेत. यांच्या बॉडीचे आपण 2 सारख्या भागामध्ये अनेक प्रकारे आणि दुसऱ्या प्लॅनमधून आपण रेषा ओढून किंवा त्यामध्ये 2 भाग सारखे करू शकतो म्हणून त्याला रॅडियल सिमेट्रिकल म्हणतात. आणि तिसरी कंडिशन आहे बायलॅटरल सिमेट्रिक ॲनिमल्स. बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बायलॅटरल हे 2 वर्ड त्यामध्ये आहेत. इन दिस टाईप ऑफ बॉडी ऑफ ॲन ॲनिमल वी कॅन बायसेक्ट टू दिस ॲनिमल बाय सिंगल मेडियन और व्हर्टिकल प्लेन. एकदा समजा व्हर्टिकल अशा प्रकारची रेष ओढली आपण उभी रेष ओढली तर या खेकड्याचे 2 सारखे भाग आपण करून दाखवले डायग्राममध्ये. 2 सारख्या भागामध्ये आपण विभाजन करू शकतो. समजा कन्सिडर करा एखादा फ्रॉग आहे. फ्रॉगच्या मध्यभागामधून आपण त्याचे 2 सारखे भाग करू शकतो. समजा फ्रॉगचं चित्र आहे आणि मध्यभागामध्ये फोल्ड केल्यानंतर दोन्हीकडे सारखे पार्ट आपल्याला दिसतात. किंवा ह्युमन बिईंगचं चित्र आहे माणसाचं चित्र आहे तर मध्यभागामधून उभी जर आपण रेष ओढली तर दोन्ही साईडला सारखे भाग आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे बायलॅटरल सिमेट्रिकल आपल्याला सिमेट्री ह्या ऑर्गॅनिझममध्ये दिसते. जसं फिश आहे फ्रॉग आहे आणि अनेक व्हर्टिब्रेट्स ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण बायलॅटरल सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स म्हणू शकतो. म्हणजे बॉडी सिमेट्री म्हणून परत त्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्यामध्ये असिमेट्रिक ॲनिमल्स स्पॉन्जेस स्नेल्स, रॅडियल सिमेट्रिक ॲनिमल्स हायड्रा स्टारफिश, बायलॅटरल सिमेट्रिक ॲनिमल्स लाईक फ्रॉग फिश ह्युमन बिईंग और ऑल दॅट. हे सगळे आपल्याला बॉडी सिमेट्रीमध्ये 3 प्रकार दिसतात. हा झाला तिसरा क्रायटेरिया. तर चौथा क्रायटेरिया बघूयात आपण. चौथा क्रायटेरिया आहे त्याला बॉडी कॅव्हिटी. याद्वारे आपण ॲनिमलचं डिवायडेशन करू शकतो. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय? इट इज अ स्पेस बिटवीन द बॉडी वॉल अँड द एलिमेंटरी कॅनल. बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनलमध्ये लक्षात घ्या पहिला आहे बॉडी वॉल आउटर बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनल. बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनल याच्यामधला जो स्पेस असतो त्या स्पेसला म्हणतात सिलोम. त्या स्पेसला म्हणतात सिलोम किंवा त्याला सिम्पली कॉमनली कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी. त्यालाच आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. स्पेस बिटवीन द बॉडी वॉल अँड द एलिमेंटरी कॅनल प्रोड्यूस्ड बाय स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म ड्युरिंग एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. दॅट पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड ॲज सिलोम. म्हणजे बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनलमध्ये असलेला जो स्पेस आहे
जो मेझोडर्मचं स्प्लिटिंग होऊन तयार होतो, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असताना तयार होतो, त्याला सिलोम म्हणतात. आणि त्या सिलोमद्वारे परत ऑर्गॅनिझमचे 3 प्रकार केले जातात. पहिला प्रकार आहे असिलोमेट्स ऑर्गॅनिझम, सेकंड आहे सिडोसिलोमेट ऑर्गॅनिझम आणि थर्ड आहे सिलोमेट ऑर्गॅनिझम्स. हे तिन्हीचे डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. पहिल्या कंडिशनमध्ये कुठेही आपल्याला सिलोम दिसत नाही, म्हणून त्याला असिलोमेट ऑर्गॅनिझम म्हणतात. पहिली जी डायग्राम आहे ती असिलोमेट ऑर्गॅनिझम कंडिशनची आहे. यामध्ये देर इज नो एनी स्पेस और नो बॉडी कॅव्हिटी इज फाउंड. द स्पेस बिटवीन द बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅनल इज फिल्ड विथ पॅरेन्कायमेटस टिश्यू. यामध्ये जो स्पेस आहे तो स्पेस पूर्ण भरलेला आहे. पॅरेन्कायमेट टिश्यूद्वारे हा स्पेस भरलेला असतो. कुठेही कॅव्हिटी आपल्याला दिसत नाही, म्हणून त्यांना असिलोमेट म्हणतात. आणि ही कंडिशन आपल्याला एका विशिष्ट फायलममध्ये दिसते. त्या फायलमचं नाव आहे प्लॅटीहेल्मन्स. प्लॅटीहेल्मन्समध्ये आपल्याला अशा प्रकारची कंडिशन दिसते. दुसरा प्रकार आहे सिडोसिलोमेट. सिडोचा अर्थ होतो फॉल्स और खोटे, सिडोपोडिया म्हणजे खोटे पाय, म्हणजे खरे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अभाव, खऱ्याचा अभाव म्हणजे खोटेपणा. त्यामुळे सिडोसिलोमेट कंडिशन आपल्याला दिसते. सिडोसिलोमेट कंडिशन आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या फायलममध्ये दिसून येते. मग ॲस्केलेमेन्स म्हणजे राऊंड वॉर्म जे आहे त्या राऊंड वॉर्ममध्ये आपल्याला सिडोसिलोमेट कंडिशन आढळते आणि फ्लॅट वॉर्ममध्ये असिलोमेट कंडिशन आपल्याला आढळते. असिलोमेट्स कंडिशन ॲस्केलेमेन्समध्ये आपल्याला दिसते. इन दिस ऑर्गॅनिझम शोज फॉल्स बॉडी कॅव्हिटी और सिडोसोल. यामध्ये सिडोसोल आहे, रिअल यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्पेस नाही. द कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड एलिमेंटरी कॅन इज लाइंड बाय पॅचेस. यामध्ये आपल्याला काय पॅचेस दिसतील आणि त्या पॅचेसद्वारे वेगळे पॅचेस आहेत यामध्ये, म्हणजे रिअल अशा प्रकारचं कुठल्याही यामध्ये रिअल कॅव्हिटी नाही तर पॅचेसच्या स्वरूपात आपल्याला कॅव्हिटी दिसते. अँड दॅट पॅचेस ऑफ मेझोडर्मल सेल्स, त्या मेझोडर्मल सेल्सचे पॅचेस असतात, म्हणून त्याला सिडोसिलोमेट्स कंडिशन म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे ट्रू सिलोम असणारे, म्हणजे यामध्ये खऱ्या प्रकारचं सिलोम असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना सिलोमेट म्हणतात. आणि डायग्राम आहे तिसरी, यामध्ये आपल्याला सिलोम दिसतं. कुठं आहे आपल्याला सिलोम यामध्ये, तर हा जो स्पेस आहे तो स्पेस पूर्ण सिलोमचा आहे, म्हणजे बॉडी कॅव्हिटी यामध्ये आढळून येते, म्हणून त्याला काय म्हणतात सिलोमेट्स ऑर्गॅनिझम्स म्हणतात. मग या सिलोमेट्स ऑर्गॅनिझम जो ग्रुप आहे तो आहे फायलम ॲनिलिडा ऑनवर्ड्स. ॲनिलिडापासून सुरुवात करून राहिलेल्या सगळ्या वरच्या हायर फायलममध्ये आपल्याला सिलोमेट ही कंडिशन आढळते. बॉडी कॅव्हिटीच्या आधारे परत ॲनिमलचे 3 प्रकार केले आहेत. यामध्ये असिलोमेट ऑर्गॅनिझम, सिडोसिलोमेट ऑर्गॅनिझम अँड सिलोमेट्स ऑर्गॅनिझम. तर हा झाला चौथा प्रकार बॉडी कॅव्हिटीचा, हा चौथा क्रायटेरिया झाला ॲनिमल क्लासिफिकेशनचा. त्यानंतर बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काही ऑर्गॅनिझमची बॉडी जी आहे ती सेगमेंटमध्ये डिव्हाइड झालेली असते. मग त्यावरून नॉन सेगमेंटेड, सेगमेंटेड अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिझमचे परत त्याच्यामध्ये काय करू डिवायडेशन करू शकतो. when the external segmentation of the body coincides with internal segmentation, such animals are called as metamerically segmented. काही ऑर्गॅनिझम्स हे मेटॅमेरिकली सेगमेंटेड असतात. मेटॅमेरिकली सेगमेंटेड आहेत म्हणजे काय, जे वर दिसणारे जशा प्रकारचे बॉडीचे सेगमेंट्स आहेत किंवा कप्पे आहेत ते शेवटपर्यंत बॉडीमध्ये सुद्धा असतात. अशा प्रकारची कंडिशन असणारे काही ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांना मेटॅमेरिकली सेगमेंटेड म्हणतात. जसं आपण अर्थवर्म बघू शकतो. अर्थवर्मची बॉडी जर आपण बघितली तर अर्थवर्मची बॉडी जी आहे त्यामध्ये आपल्याला डिवाईड झालेले दिसतात. अर्थवर्मच्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला काही सेगमेंट दिसतात, आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला सेगमेंट दिसतील. तर या कंडिशनला म्हणायचं मेटॅमेरिकली सेगमेंटेड कंडिशन आपल्याला अर्थवर्ममध्ये दिसून येते. तर हे सगळे क्रायटेरिया आहेत. एकूण 5 क्रायटेरिया आहेत. त्या 5 क्रायटेरियाच्या आधारे 5 हे मुख्य क्रायटेरिया आहेत. 5 मुख्य क्रायटेरियाच्या आधारे ऑर्गॅनिझम जे आहेत ते वेगवेगळ्या फायलममध्ये क्लासिफाय केलेले आहेत, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. या सर्वांची माहिती या आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. याचाच सेम सब्जेक्टचा सेम टॉपिकवरचा जो व्हिडिओ आहे जो इंग्लिशमध्ये असणार आहे तो पण लवकरच त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या चॅनलवर.